आपण जर आज बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये 50-50 किलोच्या बॅगी सोडताय, बरोबर ना? बरोबर. आता आपण जर बघितली ग्रीन लाईफची बॅग किती किलोची ती? 4 किलो. मिळतो का 4 किलो मध्ये हा, रिझल्ट? 4 किलो 100% मिळालं साहेब. आपण ही 4 किलोवरच आहे. आता मी एकच वेळ सोडली, ह्याच्यातली टरबुजाला पण वापरलेली. म्हणजे 50 किलो वापरायची गरज नाही. नाही नाही, फक्त हे 2 किलो गेले. हे 2 किलो ग्रीन लाईफ गेले या दोडक्यासाठी, आणि 1.25 लिटर ऑर्गॅनिक कार्बन गेले. फक्त एवढ्यावरच प्लॉट हा, आहे. परत एक फक्त 1.25 लिटर परत सोडलेलं आहे ऑर्गॅनिक कार्बन दुसऱ्यांदा, म्हणजे 10-12 दिवसाच्या अंतरानं. म्हणजे एकदम अप्रतिम रिझल्ट आहे. हा, अप्रतिम रिझल्ट आहे. परत ही चालू असल्यामुळे कुठलीच फवारणी घेतलेली नाही आपण. रोग नाही, रोग नाही, काही नाही, काही नाही. एकदम बिंदास. एकदम हिरवागार प्लॉट तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही किती समाधानी आहे साहेब. खरंच रिझल्ट आहे. आतापर्यंत जेवढी तुम्ही माहिती दिली ती सर्व खरी आहे का? खरी आहे, एकदम खरी आहे. आणि कोण बी येऊन जर बघितलं साहेब, तर ह्याच्यापेक्षा खरी आहे अजून म्हणतील, ती बघणारी म्हणतील ह्याच्यापेक्षा देखील खरी आहे म्हणतील. कारण जो बी आता 2 दिवसाच्या बाजी नाही त्यावेळेस त्याला फळ दिसणार आहे ते भरपूर. आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार का? हो, हेच वापरणार काय. ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक कार्बन. वरतून फवारणीसाठी पण आपण पोषक वापरलं तर ग्रीन शिल्ड, ग्रीन शिल्ड, क्रॉप शिल्ड, परत सार. म्हणजे क्रॉप शिल्ड जे कीटकनाशक आहे त्यांनी पांढरी माशी नाही नाही, कुठलं काहीच नाही. हे असं जर आपण थ्रिप्स वगैरे कुठलं काही काहीच नाही, नागाळे वगैरे. त्याच्यानंतर बुरशीनाशक सार वापरले, बुरशीनाशक ऊज वगैरे काहीच नाही. काहीच नाही. दुपारच्या वेळी किती उन्हामध्ये हेच दिसते, असं हिरवगार दिसते. काय बोलता? जाणार येणाऱ्याच्या सगळ्या नजरा आता इकडे वाटेच्या कडला असल्यामुळे पूर्ण नजरा इकडे आहे. त्याने म्हणून राहुलेत बुवा तुम्ही काय वापरलो, काय फवारलो, काय टाकलो. म्हणजे डायरेक्ट आजूबाजूचे शेतकरी पण हैराण आहे. हैराण आहेत, परेशान आहेत. 35 दिवसामध्ये एवढी म्हणजे यायचं असं म्हणजे फुटवा वगैरे, काळोखी, फळधारणा नंबर 1. नंबर एकच आहे. काय सांगेल इतर शेतकऱ्यांना? वापरायचं, मस्तपैकी वापरायचं, काही अडचण नाही. काय काय फायदे होतो ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर? ऑर्गॅनिक एक तर ह्याची फळं पण पोषक मिळणार, शरीरासाठी चांगलंच राहणार ना प्रत्येकाला ऑर्गॅनिक असल्यामुळं, केमिकल नसल्यामुळं. बरेच फायदे आहेत त्याच्यापासून, ऑर्गॅनिक पासून. सोबत आपले चिरंजीव पण आहे, बरोबर ना? आहे. अच्छा, तुम्ही पण शेतीच बघता का? हो. तुम्हाला शेतीची आवड आहे, हो. बरोबर ना? तुम्हाला काय बदल दिसतो प्लॉट मध्ये? प्लॉट एकदम खतरनाक आहे. ऑर्गॅनिक कार्बन मध्ये आहे काही ना काय खतरनाक रिझल्ट आहे. एकदम खतरनाक. आता आपण जर बघितलं तर ही काही शायनिंग बघा ना हो पानाची. काय तेल बिल फवारलं काय तुम्ही? नाही तेल कशाला ऑर्गॅनिक कार्बन सोडलेलं आहे ड्रीप वाटी. हो ना. राम राम. राम 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 राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव जनार्दन तात्याराव पाटील, राहणार बेवनाळ, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर. अच्छा, बर. आता मला सांगा, आपण जे तुमच्या प्लॉट मध्ये हे क्षेत्र किती आहे? अर्धा एकर. काय काय लागवड केली आपण इथे? अर्धा एकर दोडका प्लस काकडी. अच्छा, आता आपण जर खाली बघितलं तर काकडी पण आहे, बरोबर ना, बेडवर? हा. आणि दोडका दोन्ही मिळून अर्धा एकर आहे. अच्छा, शेती किती वर्षापासून करता आपण? शेती तसं मी 1995 पासून करतोय. म्हणजे खूप जास्त अनुभव आहे. हं. अच्छा, काय समस्या राहिल्या सध्या शेतामध्ये? काय नाही, थोडं केमिकल मध्ये काय तेवढं म्हणजे रिझल्ट असं म्हणावं तसे येणं गेलेत. त्याच्यामुळे थोडं ऑर्गॅनिक वापरून बघावं म्हणून तसं मी जैविक पण करतो, जीवामृत वगैरे. परत हे ऑर्गॅनिकचा एक प्रोडक्ट वापरून बघितलं आपण. अच्छा, आता ह्या वर्षी तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स वापरले. आता आपण तुमच्या हातामध्ये बघतोय हे प्रोडक्ट्स वापरले आपण, बरोबर ना? ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी आणि ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ वापरली 4 किलोची बॅग. ही ड्रिप वाटी दिलेली. अच्छा, काय रिझल्ट मिळाले हे दिला? रिझल्ट 100%च आहेत साहेब. काय समोरच आहेत ना रिझल्ट. पानाची जाडी, साईज, फुटवा, फळाची संख्या, म्हणजे असं सगळंच योग्य आहे. तुम्ही समाधानी आहे का? एकदम समाधानी. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञानाविषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते? आम्ही केमिकलच वापरत राहिलो असतो. आणि प्लॉट असं झालं नसता? झाला तर नसतं, 100% झालं नसतं.
अच्छा, आता आपण जर झूम करून बघितलं तर इथं बघा ना सेटिंग वगैरे किती मस्त झालेली, पान वगैरे बघा, बरोबर ना? हा एक नंबर झालेली. 35 दिवसाचा आहे फक्त हे आता. काय बोलताय? 35 दिवस झाले. फक्त? हम्म. अच्छा, 19 फेब्रुवारीची लागवड आहे. व्हरायटी कोणती? ही व्हरायटी ईस्ट वेस्ट कंपनीची नवीन आहे. अच्छा, याला आतापर्यंत किती सोडलं कार्बन आणि ग्रीन लाईफ? 1.25 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि 2 किलो ग्रीन लाईफ दोन्ही एकत्र सोडायचे. दोन्ही एकत्र मिक्स करून ड्रिप वॉटर सोडले. अच्छा, आणि वरून फवारण्या वगैरे ग्रीन सील्ड, परत क्रॉप सील्ड अशा पद्धतीने फवारणी घेतलेली आहे. म्हणजे सार वरतून तुम्ही फवारणीचे पण खत औषध वापरलेले सर्व? वापरले ना, 2 फवारण्या झाल्यात. किती टक्के खर्च कमी होतो हे वापरल्यानंतर? जवळपास 50% तर आरामशीर होते. खर्च कमी होतो. हो, आज तुम्ही निवांत आहे का एकदम? एकदम. आजपर्यंत भरपूर लिक्विड वापरले असेल तुम्ही, काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? नाही, कसं आहे, एकदम ग्रेनरी, पानाची साईज किंवा भोपळ्याच्या पानासारखं पान आहे, दोडक्याचं पान आहे. म्हणजे अशी शायनिंग कधीच बघितली नाही तुम्ही? नाही नाही नाही, शायनिंग, भयंकर शायनिंग याच्यावर. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? वापरून बघायचं, एकबार रिझल्ट कळाला ना तेच वापरतील, बार बार वापरतील. एक वेळेस वापरले तर पुन्हा हेच वापरत राहतील कायम. परत दुसरं काही वापरणारच नाही. कशाला वापरतात साहेब, मी रिझल्ट असा आल्यास. आणि मला सांगा टोटल शेती किती आहे आपल्याकडे? 10 एकर आहे मला. 10 एकर आहे. हम्म. अच्छा, आणि तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे, आपल्याला माहिती कुठून भेटली होती? मी मोबाईल बघत असताना तुमचं ऑर्गॅनिक कार्बन बद्दल युट्यूबवर एक पडला व्हिडिओ. ते होता दोडक्याचाच. मग ते बघत असताना मी थोडं लक्षपूर्वक बघितलो, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर होता. परत मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. आणि तुम्हाला जसे व्हिडिओ मध्ये बाकीच्या शेतकऱ्यांना रिझल्ट मिळेल तसेच रिझल्ट तुम्हाला आहेत पण आहेत आहेत आहेत? 100% आहे रिझल्ट. आता आपण जर बघितलं तर आज प्रमुख समस्या दोडक्यामध्ये काय काय येऊ राहिली शेतकऱ्यांना? बुरी येते, करपा येतोय, नागाळी येते, पुन्हा फुलगळ होते, ही मर होते मिड्याची. कूज पण होते, तसं काही नाही. म्हणजे कुठलीच समस्या नाही आपल्याला? नाही नाही, समस्या सध्या तर नाही काहीच. वरतून फवारणीचं पण शेड्यूल आपण वापरलेले? वापरले, 2 फवारण्या झाल्यात. 2 फवारण्या झाल्या फक्त आतापर्यंत? हो. किती दिवसात झाला प्लॉट? 35 दिवसात झाले. 35 दिवसाचा. हं. समजा त्याला हा 3 दिवसामध्ये आहे ना, पहिली हार्वेस्टिंग सुरुवात होणार याची. हो ना. हं. समजा हा प्लॉट रासायनिक वर असता तर? लांबला असता, तोडणीला पण लांबला असता, परत रोगाला पण बळी पडला असता आतापर्यंत. आपण जर खाली बघितलं तर काकडी पण आहे, बघू शकता आपण, बरोबर ना? काकडीची पण पानं असं भोपळ्यासारखी पानं साहेब, काकडी पण. हे बघा पानं. बघा ना पान. हे बघा पान, म्हणजे काकडीच पान. अशी काळुकी कधीच मिळाली नाही का? नाही नाही नाही, कधीच नाही. काय बोलताय? म्हणजे आज तुम्ही एकदम समाधानी? एकदम एकदम समाधानी साहेब. आता आपण जर बघितलं तर कुठंच पिवळा पाना दिसत नाही. नाही नाही, कुठंच काही नाही. एक वेलही पिवळा नाही. एक पण वेल नाही. नाही नाही, कुठंच पिवळा नाही. खूप छान माहिती दिली. आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार का? हो, हेच वापरणार. चालेल चालेल. खूप तुमचं पुन्हा एकदा नाव आणि नंबर सांगा. माझं नाव जनार्दन तात्याराव पाटील, राहणार बेवनाळ, तालुका शिरांतपाळ, जिल्हा लातूर. माझा मोबाईल नंबर आहे 94 036 70 642. तुमचं नाव सांगा सर. सुमित जनार्दन सूर्यवंशी, राहणार बेवनाळ. चालेल, धन्यवाद.